पुन्हा एकदा व्हाईट बॉल, खराब गोलंदाजी, लाईन लेन सापडत नाहीये आणि आलाय हा व्हाईट बॉल. धावसंख्या आपण बघू शकाल 13, जिंकण्यासाठी 47 धावांची अजूनही गरज आहे. यावेळी सुख करतायत, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक धाव झाली पूर्ण आणि पाहता पाहता चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. आपण बघू शकाल 17, जिंकण्यासाठी 43 धावांची अजूनही गरज आहे. शॉर्ट आर्म बॉल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. सो मच. धावसंख्या आहे 23 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थाने 70-70 या ब्रँडचे चेंडू आहेत आणि त्यांची टॅगलाईन आहे लगातो 6 आणि ते चित्र आपण पाहतोय. नक्कीच मिळते 1 धाव चेंडूवरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 36 धावांची अजूनही गरज आहे. 36 धाव बनवायच्या आहेत VS स्पोर्ट्स पाटीलवाडी या टीमला येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. शिवाजी येत आहेत, नवीन गोलंदाज. 12 चेंडू, 36 धाव बनवायचे आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल गेली आहे. पहिला चेंडू आलाय, व्हाईट बॉल, दडपण आहे, दबाव आहे या सामन्याचा आणि पहिल्या चेंडू दिशेपासून भरकटतायत. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल, कारण की येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे आणि आलाय हा डॉट बॉल. येणारे 11 चेंडू, जिंकण्यासाठी 35 धावा बनवायच्या आहेत. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्वप्नील पाटील सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये, मेन पंच. धावसंख्या आहे 26, जिंकण्यासाठी 34 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू फार महत्वाचे आहेत या षटकातील. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल, तिसरा व्हाईट चेंडू येतोय या षटकामधील. येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. बाबासो आलेकर यांचा हा संघ पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ ठाणेवाडी आणि त्यांच्या समोर VS स्पोर्ट्स पाटीलवाडी. लाईन 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 खराब आहे आणि हा चौथा व्हाईट बॉल येतोय. दिशा खराब तर दशा खराब होईल या मॅच मध्ये. ठाणेवाडी या टीमची या धावा रोखाव्या लागतील.
अतिरिक्त धावांवरती रोख लावावी लागेल या मॅच मध्ये, कारण की 4 धावा आल्यात अवांतरच्या स्वरूपात. 4 वाईट चेंडू फेकलेत, एक लिगल चेंडू, तो देखील डॉट आलाय या षटकामधील. शिवाजी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते एकच धाव आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 29 29 धावा, 31 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू बनवायच्या धावा 31 या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज नितीन आहेत. फुल टॉस, स्वीप केलाय, डीप मध्ये फील्डर, क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू अडवलाय, ही महत्वाची गोष्ट. आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 2ने पुढे जाईल. 31 अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजूनही 29 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि बनवायच्या धावा 29. बॅटच्या आतली कडा आहे, विकेट किपर बीट झाले होते, परंतु शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. 8 चेंडू 28 धावा बनवायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी, ड्रेसिंग कंपल्सरी, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. थोडेसे नाराज आहेत, कारण की आतापर्यंत या षटकामध्ये 5 वाईट चेंडू. मॅरेथॉन षटक सुरू आहे, षटक संपण्याचं नावच घेत नाहीये. अरुण पाटील सर देखील आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मितहास्य आहे. अभिषेक नायरने 17 चेंडूंचं षटक हाताळलं होतं रणजी ट्रॉफी मध्ये. आणि हा 6वा व्हाईट बॉल येतोय. नक्कीच या रगरगत्या उन्हामध्ये पंचांना देखील कसरत करावी लागते. त्यांची इच्छा नाहीये स्वप्नील पाटील सरांची, परंतु त्यांना देखील कसरत करावी लागते. आणि एकूण येतो या इनिंग मधील 10वा व्हाईट बॉल. क्या बात आहे. ANP लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि 10 चेंडू टाकलेले आहेत. 2 चेंडू अजूनही टाकायचे आहेत. आणि पाहावं लागेल काय घडलंय. पंच काहीतरी इशारा करतायत, परंतु धावबाची संधी, विकेटचं बदन, फलंदाज झालाय बाद. एक्झॅक्टली कुठे बाद आहे? येस, व्हाईट +1 आणि प्लस रनआउट. स्कोरकार्ड मध्ये जो कॉलम आहे तो देखील संपलाय, कारण की 7 वाईट बॉल. धावसंख्या आहे 36. 24 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू 24 धावा. 7 वाईट चेंडू टाकलेत या षटकामध्ये. आणि बॅट्समन येत आहेत सुदेश. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आला हा डॉट बॉल. याच मैदानावरती एक इतिहास आहे. तुषार शिंदे सर जेव्हा रिची मात्रे बॅटिंग करत होते, 1 चेंडू 6 धावा बनवायच्या होत्या. देसाई आणि जुन डोंबिवली या 2 टीम मध्ये सामना झाला होता आणि 6 वाईट चेंडू टाकले होते गोलंदाजाने. फुलटॉस चेंडू आहे, बॅटची कडा आणि लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव झाली पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 38. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक, बनवायच्या धावा 22. ABP माझ्यावरती अजूनही ती क्लिप आहे जे 6 वाईट चेंडू याच मैदानावरती
टाकले होते. एक चेंडू आणि 6 धावा बनवायच्या होत्या आणि 6 वाईट चेंडू सलग टाकले होते आणि ती क्लिप भरपूर व्हायरल झाली होती. डीजे मास्टर क्या बात आहे. बाबासो आलेकर येत आहेत. जर हॅट्रिक घेतली तर माझ्याकडून 1000 रुपये. 6 चेंडू 22 धावा. पहिला चेंडू लाईन चुकीची आहे आणि येत्या व्हाईट बॉल. 6 चेंडू आणि 21 धाव बनवायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी धावा बनवाव्या लागतील. सुदेश ऑन स्ट्राईक. सुदेश आणि सागर ही जोडी आहे. क्या बात आहे. ऍक्शन खूप चांगली आहे. स्टंपिंगची अपील करतायत आणि काय घडलंय करतील का. अरे दादा बेल्स पाडणं नक्कीच गरजेचं होतं. त्यांचा डॉट बॉल येतो आणि रनआउट आहे का. यस धाव पण नसेल. स्ट्राईक चेंज नाहीये बघा. परंतु रनआउट साठी बेल्स पाडणं देखील गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने नक्कीच आय थिंक मुरबाडची स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये देखील असंच घडलं होतं. बॅट्समन जवळजवळ पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला होता आणि बॉलरने पंचांकडे चेंडू दिला होता. पुन्हा एकदा विशेप मध्ये खेळतायत. अक्षय येतोय डीप मधून लॉंगॉनला. 1 धाव झाली पूर्ण. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी बाबासो आलेकर करतायत. नक्कीच मी कौतुक करेन. ज्याप्रमाणे ड्रेस कोड आपण पाहतोय पूर्ण संघाला त्याने दिलेला आहे. खूप चांगलं कलर कॉम्बिनेशन आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत बाबासो आलेकर आणि ते गोलंदाजी करतायत. प्रथमच मी त्यांना गोलंदाजी करताना पाहतोय. क्या बात आहे. क्या बात आहे. ऍक्शन खूप चांगली आहे आणि तिसरा चेंडू नक्कीच डॉट आलाय. 3 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 20 धाव बनवायचे आहेत. ऑन साइडला खेळतायत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते फक्त 1च धाव या चेंडूवरती. 2 चेंडू आणि 19 धावांची गरज. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. तुषार शिंदे सर असं म्हटलं जातं. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. 2 चेंडू. यस पेनल्टी लागलेली आहे आणि एक खेळाडू आतमध्ये जायचा आहे परंतु काही फरक पडणार नाहीये. तो म्हणजेच ठाणेवाडी या टीमला 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. अक्षय देखील कौतुक करतायत आणि हा व्हाईट बॉल येतोय. 2 चेंडू 18 धावांची गरज. फुल टॉस चेंडू आहे आणि मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीत. त्याच्यावरती मिळते 1च धाव. 1 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 17 धावांची गरज या मॅच मध्ये. आणि काय घडलंय पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. 1 चेंडू 16 धावांची गरज. विजयासाठी वाट पाहावी लागेल ठाणेवाडी या टीमला. आणि षटकार येतोय. शेवट गोड गेलाय परंतु सामना जिंकलेला आहे ठाणेवाडी या टीमने. अभिनंदन ठाणेवाडी या संघाचं. हार्ड लक
म्हणूया आपण पाटीलवाडी या टीमला, ज्याने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि खूप चांगली फाईट दिली खऱ्या अर्थाने VS स्पोर्ट्स पाटीलवाडी या संघाने. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया अक्षय, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे या सामन्यामध्ये. अक्षय या